Now we deal with the third lecture of this chapter. आपण आता तिसरं लेक्चर घेऊया त्या चॅप्टरचं. चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. पहिल्या लेक्चरमध्ये आपण फ्लुइड कशाला म्हणायचं हे शिकलो. येते लक्षात. नंतर प्रेशर शिकलो. प्रेशर नंतर आपण फोर्स घेतला. प्रेशर कॅल्क्युलेट करत असताना फोर्स कसा असतो नेहमी फ्लुइड्समध्ये नॉर्मल फोर्स असतो. लक्षात ठेवायचं. फोर्स कसा असतो नेहमी नॉर्मल फोर्स असतो. असे अनेक टॉपिक्स आपण करत आलो. आता ह्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे मित्रांनो हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आता एक एक शब्द हायड्रोस्टॅटिकचा अर्थ आपण शिकलोय. द ब्रांच ऑफ फिजिक्स ही अशी ब्रांच आहे फिजिक्सची दॅट डील्स विथ द प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स ऍट रेस्ट. एखादं फ्लुइड जे रेस्ट आहे त्या फ्लुइडच्या जर आपल्याला प्रॉपर्टीज शिकायच्या असतील तर ते कोणत्या शास्त्रामध्ये कोणत्या सायन्समध्ये शिकलं जातं? हायड्रोस्टॅटिक मध्ये शिकलं जातं. So it is the branch of physics which deals with the study of properties of fluids at rest. Paradox. Paradox म्हणजे काय? आपण नेहमी इंग्लिश मध्ये बोलताना म्हणतो पॅराडॉक्स म्हणजे विरोधाभास. एखादी गोष्ट आपल्याला भास झाल्यासारखी वाटतं म्हणजे तशी ती गोष्ट नसते पण आपल्याला विरोधाभास होतो की असं काहीतरी झालेलं पण ऍक्च्युली ते झालेलं नसतं. मग हायड्रोस्टॅटिक मध्ये पण काही पॅराडॉक्स होतात का? विरोधाभास होतात का? होतात. ते कसे ते आता बघूया. आता बघा ही जी डायग्राम मी तुमच्या समोर काढली आहे याच्यामध्ये 4 वेसल्स आहेत. वेसल ए, वेसल बी, वेसल सी आणि वेसल डी. 4 वेसल्स आहेत. चारींचे शेप वेगवेगळे आहेत. येते लक्षात की ऑलमोस्ट बिग रेक्टँग्युलर, स्मॉल रेक्टँग्युलर, कोनिकल शेप दिसतंय. चारींचे शेप वेगवेगळे आहेत. मग प्रथम दर्शनी कोणाला काय वाटेल की वेसल सी मध्ये जास्त लिक्विड दिसतंय, याचं वेट जास्त असेल. मग वेसल सी मधून लिक्विड टाकलं की बाकीच्या वेसल्स मध्ये ते राईज होत असेल. म्हणजेच काय? कोणाला काय वाटेल की वेसल सी चा प्रेशर हा नक्की जास्त असेल वेसल बी च्या प्रेशरपेक्षा, वेसल ए च्या प्रेशरपेक्षा, वेसल डी च्या प्रेशरपेक्षा, कारण त्याचा शेप मोठा आहे, त्याच्यामध्ये जास्त लिक्विड आहे. प्रथम दर्शनी आपल्याला असं वाटतं की वेसल सी चा प्रेशर ऑफ वेसल सी मस्ट बी ग्रेटर असं वाटतं आपल्याला जेव्हा आपण ही डायग्राम बघू वाटतं. मग हा पॅराडॉक्स आहे, हा विरोधाभास आहे. ऍक्च्युली असं नाहीये. आता बघा कारण काय? आता बघा वेसल ए मध्ये ही लिक्विडची आहे, लिक्विड कॉलमची 30 लिक्विड कॉलमची आहे वेसल बी मध्ये, 30 लिक्विड कॉलमची सी मध्ये आणि डी मध्ये. बरोबर आहे. चारही वेसल्स मध्ये लिक्विड कॉलमची जी हाईट आहे ही सेम आहे. द हाईट ऑफ द लिक्विड कॉलम इज सेम ऍट एव्हरी केस. एच सेम. प्रत्येक ठिकाणी हाईट सेम आहे. जरी त्यांचा शेप वेगवेगळा असेल पण त्यांच्यामध्ये जे लिक्विड आहे त्याची जी हाईट आहे ही सेम आहे. बरोबर आहे. आपण शिकलोय प्रेशर इज इक्वल टू, जेव्हा आपण प्रेशर काढतो प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. गेज प्रेशर आपण काढलेलं आहे. प्रेशर ऍट द बॉटम ऑफ द लिक्विड कॉलम आपण घेतलं होतं. नेहमी कसा असतो? हाईट वरती डिपेंडेंट असतो, शेप वरती डिपेंडेंट नसतो. एच रो जी. चारही वेसल्स मध्ये हाईट सारखी आहे का? सारखी आहे. सेम लिक्विड भरलंय, डेन्सिटी सेम आहे, एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सेम आहे. मग प्रत्येक ठिकाणी प्रेशर काय असला पाहिजे? सेम असला पाहिजे. हेच तर आपण शिकलोय. पण आपल्याला काय वाटतं? प्रेशर वेसल मध्ये सी वेसल मध्ये प्रेशर जास्त असेल याच्यापेक्षा असं आपल्याला वाटतं. हा पॅराडॉक्स आहे. हा काय? पॅराडॉक्स, विरोधाभास आहे. पण ऍक्च्युली तसं नाही आहे. ऍक्च्युली हाईट वरती डिपेंडेंट असतो. प्रत्येक वेसल मध्ये हाईट काय आहे? सेम आहे. म्हणून प्रत्येक वेसल मध्ये प्रेशर हा सेम असेल. म्हणजे प्रेशर इन द वेसल ए must be equal to pressure in the vessel B, that is equal to pressure in the vessel C, that is equal to pressure in the vessel D. हे इक्वेशन करेक्ट आहे. पण आपल्याला पॅराडॉक्स वाटतो. कोणामध्ये जास्त वाटतं तर कोणामध्ये कमी वाटतो. म्हणून समजून घ्यायचं. कन्क्लुजन काय? प्रेशर हा कंटेनर वेसल्स याच्या शेप वरती डिपेंडंट नसतो. तर तो कशावरती डिपेंडंट असतो? तो त्या लिक्विड कॉलमच्या हाईट वरती. जर हाईट सारख्या असतील तर प्रत्येक लिक्विड कॉलम मध्ये प्रेशर हा सेम असेल, प्रत्येक वेसल मध्ये प्रेशर हा सेम असेल, प्रत्येक कंटेनर मध्ये प्रेशर हा सारखा असेल. येते लक्षात. आता हेच हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मी थोडा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजून देतो. इज दॅट क्लिअर? आता आपण आता बघा मित्रांनो, हाच हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स हा कन्सेप्ट आहे. मी तुमच्या समोर 3 फिगर काढताय. फिगर ए, फिगर बी, फिगर सी. आपण त्यांना 3 वेसल म्हणूयात. वेसल ए, वेसल बी आणि वेसल सी. तिन्ही वेसल्सचे शेप वेगवेगळे आहेत. The 3 vessels are having different shapes. Again the same thing. पण एक गोष्ट कॉमन आहे की यांच्यामध्ये लिक्विड भरलंय. समजा मी दाखवलं नाही, आपण काही गोष्टी एक्सप्लेन केल्या, त्याच्यामध्ये फ्लुइड भरलंय, काहीतरी गॅस किंवा लिक्विड भरलेलं आहे. त्या लिक्विडची जी हाईट आहे, लिक्विड कॉलमची जी हाईट आहे तिन्ही वेसल्स मध्ये काय आहे? सेम. लिक्विड कॉलम मध्ये तिघं हाईट काय आहे? तिन्ही लिक्विड कॉलमची सेम आहे. अजून महत्वाची गोष्ट, हा बेस एरिया दिसतो. दिस बेस एरिया, दिस बेस एरिया, दिस
हा तिन्ही वेसल्स मध्ये काय आहे, सेम आहे. समजा आपण म्हणूयात द बेस एरिया इज ए, हिअर ऑल्सो द बेस एरिया इज ए, हिअर ऑल्सो द बेस एरिया इज ए. तिघा वेसल्स मध्ये बेस एरिया किती आहे, ए आहे. आपण असं म्हणूयात 3 वेसल्स घेतल्या. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स आपण एक्सप्लेन केला, विरोधाभास होतो. पण आता हाच वेगळ्या पद्धतीने 3 वेसल्स घेतल्या, तिघांचे शेप वेगवेगळे. येते लक्षात. पण तिघांमध्ये जे लिक्विड भरलंय ते सारख्या हाईटला भरलंय, म्हणजे लिक्विड कॉलमची हाईट काय आहे, सारखी. इज दॅट क्लिअर? आता आपल्याला शिकायचं आहे की ह्या तिन्हींच्या मध्ये असणारा जो प्रेशर, ह्या बॉटमला जो असणारा प्रेशर आहे, सी वेसल असू देत, नाही तर बी वेसल असू देत, नाही तर ए वेसल असू देत, या तिघांच्या बॉटमला असणारा प्रेशर हा सारखा असतो. येते लक्षात? तिघांच्या बॉटमला असणारा प्रेशर हा सारखा असतो. हे आपल्याला शिकायचं आहे. आता आपण काही गोष्टी शिकूया. प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स अपॉन एरिया. प्रेशरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फोर्स अपॉन एरिया. आता वेसल ए कन्सिडर करा. वेसल ए मध्ये असणारा जो फ्लुइड आहे, बरोबर आहे, हे फ्लुइड फोर्स एक्झर्ट करेल कोणावरती, बॉटम वरती आणि ह्या वॉल्स वरती. हे फ्लुइड आता भरलंय आपण, हे पाणी काय करेल या भिंतींवरती, त्या कंटेनरच्या भिंतींवरती, वॉल्स वरती काय एक्झर्ट करेल, फोर्स. आणि या बॉटम वरती पण काय एक्झर्ट करेल, फोर्स. फोर्स कसा असतो फ्लुइड मध्ये, नॉर्मल फोर्स. लक्षात ठेवायचं, आपण शिकलोय फोर्स कसा असेल, नॉर्मल. मग ह्या पाण्याने या भिंतीवरती फोर्स एक्झर्ट केला, नॉर्मल फोर्स. ती भिंत, ती वॉल तिकडून काय प्रोव्हाइड करेल, नॉर्मल रिएक्शन. फोर्स असा असेल तर नॉर्मल रिएक्शन कशी असेल, फोर्स असा झाला तर नॉर्मल रिएक्शन कशी असेल, अशी. इकडच्या वॉलवर नॉर्मल रिएक्शन कशी असेल, अशी. बरोबर आहे. आपण म्हणूया आर ए ह्या नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड केलं, बरोबर आहे. आणि वेट ऑफ द लिक्विड कॉलम कसा ऍक्ट होईल, व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉर्मल. बॉटमला कसा फोर्स ऍक्ट होईल, नॉर्मल. मग बघा, लिक्विडने दोन्ही भिंतींवरती फोर्स एक्झर्ट केला, तो फोर्स कसा असेल, नॉर्मल फोर्स. त्या फोर्सला फॉर एव्हरी एक्शन देयर इज इक्वल अपोजिट रिएक्शन. म्हणून ह्या भिंती काय प्रोव्हाइड करतील, त्याला रिएक्शन प्रोव्हाइड करतील. इकडच्या भिंतीने अशी, इकडच्या भिंतीने अशी. वेट कसा ऍक्ट होईल, व्हर्टिकली डाऊनवर्ड, म्हणजे ह्या बॉटमला कसा, नॉर्मल फोर्स. आता बघा, या दोन्ही रिएक्शन्स एकमेकांना बॅलन्स करतील. या दोन्ही रिएक्शन्स एकमेकांना काय करतील, बॅलन्स करतील. म्हणजे इफेक्ट काय होईल, 0. फक्त राहिला कोणता फोर्स, डाऊनवर्ड फोर्स. मग बॉटमचा जर तुम्ही विचार केला तर बॉटम वरती, वेसल ए च्या बॉटम वरती जो काही प्रेशर येणार आहे तो कोणत्या फोर्समुळे येणार आहे, वेटमुळे येणार आहे. येते लक्षात? तो कोणत्या फोर्समुळे येणार आहे, वेटमुळे येणार आहे. समजा आपण कन्सिडर करूया की वेसल ए ला तो फोर्स किती ऍक्ट झाला, 100 न्यूटन. फोर्स किती ऍक्ट झाला, 100 न्यूटन. एरिया किती आहे, ए. याचा पण एरिया किती आहे, ए. याचा पण एरिया किती आहे, ए. तिघांचे बेस एरिया सेम आहे. मग फोर्स किती ऍक्ट झाला या वेटमुळे, 100 न्यूटन. असं कन्सिडर करूया. येते लक्षात? आता इकडे वेसल बी ची गोष्ट करूया. वेसल बी मध्ये मित्रांनो इथं पण लिक्विड भरलंय किंवा फ्लुइड भरलंय. आता फ्लुइड बॉटम वरती पण प्रेशर एक्झर्ट करेल आणि या भिंतींवरती पण. अशा इन्क्लाइन भिंती आहेत, म्हणजे फोर्स कसा ऍक्ट होईल, असा. बरोबर आहे. म्हणजेच रिएक्शन कशी प्रोव्हाइड होईल, अशी. बरोबर, ह्याला पण म्हणतात आरबी. तसंच या इकडून कशी रिएक्शन प्रोव्हाइड होईल, ही झाली आरबी. बरोबर आहे. ही इन्क्लाइन आहे, म्हणजेच त्याचे दोन कंपोनेंट्स येतील, एक आरबी एक्स आणि इकडे आरबी वाय. तसंच ही एक आरबी वाय आणि ही आरबी एक्स. बरोबर आहे. वेट कसा ऍक्ट होईल, व्हर्टिकली डाऊनवर्ड. बरोबर. आता ऑब्विसली याच्यात पाणी जास्त आहे, याचं वेट काय असेल, जास्त असेल. आता बघा, आरबीएक्स ला काय करेल, कॅन्सल करेल. या हॉरिझॉन्टल रिएक्शन्स एकमेकांना काय करतील, कॅन्सल करतील. पण ह्या ऍड करतील ना, आरबीवाय आणि आरबीआय दोघं काय करतील, एकमेकांना ऍड करतील. समजा याच्यात पाणी जास्त आहे, वेट किती आहे याचं, 150 न्यूटन. फोर्स किती एक्झर्ट करते बॉटम वरती, 150 न्यूटन. आता बघा, हा शेप मी इथे ड्रॉ करतो. बेस एरिया सेम आहे, बरोबर आहे. हा फोर्स किती होता, 100. पण हा एवढा एरिया एक्सेस आहे ना, येते लक्षात. हा एवढा एरिया काय आहे, एक्सेस आहे, जास्तीचा आहे. त्याचा फोर्स किती आहे, 50 न्यूटन. हा फोर्स किती आपण घेतलाय, 100. हा 100. मग हे बाजूचे एरिया काय आहेत, जास्तीचे एरिया आहेत, एक्सेस आहेत. बरोबर आहे. मग हे आरबीआय आणि आरबीआय, हे दोन आरबीआय मिळून ते 50 न्यूटनला काय करतायत, बॅलन्स करतात. काय करतायत, बॅलन्स करतात. हे वरती जात आहेत ना,
तो फोर्स कसा आहे, वेट कसं आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि हे वरती जात आहे, म्हणून ते 50 न्यूटन काय झाला, बॅलन्स झाला. 150 मधून 50 गेले, किती राहिले रे, फक्त 100 न्यूटन. म्हणजे दुसऱ्या केसमध्ये पण फोर्स किती आला, 100 न्यूटन. ऍक्च्युअली वेट किती होतं, 150, बरोबर आहे, कारण हा शेप मोठा आहे. वेट किती होतं, 150, पण तो जो 50 न्यूटनचा आपण असं कन्सिडर केला की 50 न्यूटनचा फोर्स कोणी बॅलन्स केला, हे 2 आरपीआय कंपोनंट हे वरती जात आहेत, त्यांनी काय करून टाकला, तो बॅलन्स. म्हणजे नेट किती राहिला, 150 मधून 50 गेले, फक्त 100. मग नेट डाऊनवर्ड वेट ऍक्टिंग ऑन दिस बेसिस 100 न्यूटन, बरोबर आहे. आता तिसरी केस, तिसरी वेसल आहे, ह्याच्यात कमी लिक्विड दिसत आहे, म्हणजे वेट काही असणार, कमी असणार. आता बघा प्रेशर कसं, फोर्स कसा ऍक्ट होईल, नॉर्मल टू द सरफेस, बरोबर आहे, नॉर्मल टू द सरफेस. म्हणजे रिएक्शन कशा येतील परत, इन्क्लाइन टू द सरफेस, बरोबर आहे. या रिएक्शन्स नॉर्मल टू द सरफेस, या सरफेसवरून असे, याला आपण आरसी, याला काय म्हणू आपण, आरसी. परत या दोन व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, बरोबर आहे. अशा पद्धतीने या रिएक्शन्स येत जातील, येते लक्षात. आता बघा मी तुम्हाला नवीन एक्सप्लेन करतो ह्या गोष्टी. वेसल सी आहे, ओके. या वेसल सी मध्ये हे जे पाणी असेल, हे पाणी ह्या वॉल्स वरती कसा फोर्स करेल, नॉर्मल फोर्स. म्हणजे फोर्स असा असेल, बरोबर आहे, फोर्स कसा असेल, असा एक्सर्ट करेल. म्हणजेच ह्या भिंती, ह्या वॉल्स या फोर्सला काय प्रोव्हाइड करतील, अपोजिट रिएक्शन प्रोव्हाइड करतील. म्हणून या भिंती कशा रिएक्शन करतील, ह्या पद्धतीने. ही एक रिएक्शन आहे आणि ही एक रिएक्शन, याला आपण म्हणू आरसी. याचे दोन कंपोनंट्स, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट एक्स आणि एक व्हर्टिकल कंपोनंट वाय, असे दोन कंपोनंट्स येतील. बघा हे दोन, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. आता हॉरिझॉन्टल कंपोनंट काय करतील, एकमेकांना बॅलन्स करतील, नल इफेक्ट करतील. हा इकडे ताणतोय, हा इकडे ताणतोय, म्हणजे ओव्हरऑल ते एकमेकांना नलिफाय करतील त्यांचा इफेक्ट. मग दोन काय ऍक्ट होत आहेत, व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होत आहेत. आर वाय प्लस आर वाय हे व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होत आहेत. आता याचा शेप बघा तुम्ही, हे लहान आहे की नाही. म्हणजे समजा याचं वजन घेतलं होतं आपण 100, हा किती फोर्स एक्झर्ट करू, 100 न्यूटन. याचं घेतलं होतं आपण 150, कारण हा मोठा आहे. याचं म्हणून आपण कन्सिडर करू कमी लिक्विड बसेल, म्हणजे हा किती फोर्स एक्झर्ट करेल, फक्त 50 न्यूटन. कसं याचा शेप काय, लहान आहे, कमी लिक्विड याच्यात, मग ओव्हरऑल याचा डाऊनवर्ड फोर्स किती असेल, 50 न्यूटन. मग आता बघा आपल्याला फोर्स ह्या केसमध्ये पण किती आला, 100, ह्या केसमध्ये पण किती आला, 100. मग याच्यात तर 50च आहे, बेस एरिया सेम आहे. आपण म्हटलं की प्रेशर तिघा केसमध्ये काय आहे, सेम असला पाहिजे. मग फोर्स अपॉन एरिया, एरिया तर सेम आहे, मग फोर्स सारखा बसलाय, 100 100, इकडे तर 50च आहे. मग तो 50 कोण प्रोव्हाइड करताय, बघा आर वाय पण खाली जात आहे आणि आर वाय पण खाली जात आहे. म्हणजे ह्या ज्या दोन रिएक्शन्स आहेत, या दोन्ही मिळून काय करतायत, 50 न्यूटनचा फोर्स देत आहे. म्हणजे वजन 50 न्यूटन आणि हे दोन मिळून काय 50, म्हणजे टोटल फोर्स किती झाला, 50 अधिक 50 न्यूटन, म्हणजे किती 100. लक्षात आलं का. आता बघा ही डायग्राम इथे काढूया. ऍक्च्युअली ही ओरिजिनल डायग्राम. आता एवढं लिक्विड काय आहे याच्यात, कमी आहे ना. या दोन सरफेस मधलं लिक्विड काय आहे, कमी आहे. ऍक्च्युअली एवढंच लिक्विड आहे याच्यामध्ये. मग आपण ओरिजिनल शेप असा आहे, एवढं जर राहिलं असतं तर 100 न्यूटन आलं असतं. म्हणजे हे एवढं लिक्विड काय आहे याच्यात, कमी आहे. लक्षात आलं. मग ह्या दोघांचं भरून कोण काढतंय, आर वाय आणि आर वाय. इकडचा आर वाय भरून काढतोय, इकडचा हा आर वाय भरून काढतोय. ते किती मिळून 50. म्हणजे ओव्हरऑल फोर्स किती झाला, 100. प्रेशर काय, फोर्स अपॉन एरिया. तिघा केसमध्ये प्रेशर काय आला, सेम आला. बेस एरिया सेम, या नॉर्मल रिएक्शन भरून काढतात. तसंच आपण इथं बघितलं, शेप असा आहे, याच्यात जास्त लिक्विड आहे. म्हणजे जास्त लिक्विडला बॅलन्स कोण करताय खालून, कारण वजन तर 150 न्यूटन आहे समजा, तर आपल्याला किती आहे, 100 न्यूटनचं आहे आपल्याकडे. मग ह्या एक्सेस 50 न्यूटनला कोण बॅलन्स करताय, या आर वाय बॅलन्स करताय. 150 न्यूटन खालून 50 न्यूटन बॅलन्स करताय. मग 150 मधून 50 गेला, 100च राहिला. हे कमी आहे, मग एक्सेस कोण प्रोव्हाइड करताय, आर वाय खाली ऍक्ट होत आहे. म्हणून हा फोर्स किती झाला, 100 न्यूटन. म्हणजे प्रेशर किती झाला, एफ अपॉन ए. एफ अपॉन ए. ए तर तिघी केसमध्ये सारखा आहे. म्हणजेच काय, तिन्ही वेसल्सचा शेप जरी वेगवेगळा असला, तिन्ही वेसल्सचा शेप जरी काय असला, वेगवेगळा असला, तरी तिन्ही केसेसमध्ये प्रेशर काय आहे, बॉटमला सेम आहे. कारण आपण त्याला म्हटलं हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आपल्याला असं वाटतं की ज्याचा शेप मोठा त्याच्यावरती प्रेशर हा जास्त असेल, पण तसं होणार आहे का, तसं होणार नाही. येते लक्षात. हे अशा पद्धतीने आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स एक्सप्लेन केलेलं आहे. इररेस्पेक्टिव्ह ऑफ द शेप, शेप काहीही असणार तरी प्रेशर ऍट द बॉटम हा काय असणार, सेम असणार. प्रोव्हाइडेड हा बेस एरिया काय त्यांचा सेम असला पाहिजे.
लक्षात आलं सगळ्यांना? अशा पद्धतीने हा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्सचा कन्सेप्ट आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? आता आपण मित्रांनो आता पुढचा एकदम महत्वाचा टॉपिक आहे या चॅप्टर मध्ये पास्कल्स लॉ. खूप महत्वाचा, व्हेरी आयएमपी क्वेश्चन ऍज फार एज एक्झामिनेशन पॉइंट इज कन्सर्न. बोर्ड एक्झामिनेशन असतील किंवा आपले नीट जेडब्ल्यू मध्ये क्वेश्चन्स असतील तर पास्कल्स लॉ हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. द नेम ऑफ द सायंटिस्ट इज पास्कल. पास्कलने दिलेला हा लॉ आहे. हा लॉचं स्टेटमेंट काय आहे? द प्रेशर अप्लाइड टू एनी पॉइंट ऑफ एन एनक्लोज्ड फ्लुइड. आता बघा नीट समजून घेऊया. प्रेशर आहे, प्रेशरची कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, नॉर्मल फोर्स अपॉन एरिया फ्लुइडच्या बाबतीत. अप्लाइड टू एनी पॉइंट ऑफ एन एनक्लोज्ड फ्लुइड. एनक्लोज्ड फ्लुइड तर समजा हे सिलेंडर एनक्लोज्ड फ्लुइड येते लक्षात, याच्यात फ्लुइड एनक्लोज केलेलं आहे, बरोबर आहे. दिस इज एनक्लोज्ड फ्लुइड. याचं असं म्हणणं आहे की प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट. समजा हे फ्लुइड आहे, हा पॉइंट आहे, ह्या पॉइंटला मी प्रेशर लावला, बरोबर आहे, ह्या पॉइंटला मी प्रेशर लावला एनक्लोज्ड फ्लुइडच्या, इज ट्रान्समिटेड इक्वली टू एव्हरी पॉइंट. इज ट्रान्समिटेड इक्वली. आता बघा हा प्रेशर इक्वल सगळ्या पॉइंट्सला इक्वली ट्रान्समिट, इकडे पण सारखा जाईल, इकडे पण सारखा जाईल, सगळ्या डायरेक्शन्सला बघा, सगळ्या पॉइंट्सला तोच प्रेशर ट्रान्समिट होतोय. येते लक्षात? प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट ऑफ एन एनक्लोज्ड फ्लुइड. एनक्लोज्ड फ्लुइड आहे, बंद असतंय, तर कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही प्रेशर लावला तर तो प्रेशर सगळ्या पॉइंट्सला तोच प्रेशर जातो, इक्वली ट्रान्समिट होतोय. पॉइंट्सला जातोय, फ्लुइडच्या प्रत्येक पॉइंटला पण जातोय. अजून ह्या वॉल्स आहेत ना, ह्या कंटेनरच्या काय आहेत, ह्या वॉल्स आहेत, ह्या वॉल्स वरती इज ट्रान्समिटेड इक्वली टू एव्हरी पॉइंट इन द फ्लुइड अँड ऑल्सो ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. तोच प्रेशर ह्या वॉल्स वरती पण जाणार आहे, असं याचं म्हणणं आहे. लक्षात आलं? पास्कलने काय म्हटलंय की तुम्ही एक एनक्लोज फ्लुइड घ्या, एक कंटेनर घ्या, त्याच्यात फ्लुइड भरा, त्याला एनक्लोज केलं. येते लक्षात? कुठल्याही पॉइंटला जर तुम्ही प्रेशर लावला तर तोच प्रेशर प्रत्येक पॉइंटला ट्रान्सफर होणार, इक्वल प्रेशर. समजा इकडे 10 बार प्रेशर लावलाय तर इकडे पण 10 बार, इकडे सगळ्या पॉइंट्सला 10 बार प्रेशर राहील आणि तोच प्रेशर कुठे राहील? ऑन द वॉल्स ऑफ द कंटेनर. सो प्रेशर अप्लाइड टू एनी पॉइंट of an enclosed fluid is transmitted equally to every point on the fluid and also on the walls of the container. लक्षात आलं? हे पास्कलने सांगितलं. आता बघा हे पास्कलने जे स्टेटमेंट दिलेले आहे हे स्टेटमेंट आपण डे टू डे लाईफ मध्ये वापरतो. ऍप्लिकेशन याचं आपण सगळेजण कार वॉशिंग करताना बघितलेली आहे किंवा आपण कार सर्व्हिसिंगला येतो तिथं आपण बघितलेलं आहे. तिथं पास्कल लॉचं तुम्हाला ऍप्लिकेशन सांगते. येते लक्षात? खूप महत्वाचं ऍप्लिकेशन आहे पास्कल लॉचं. Application of Pascal law. Hydraulic ram. बघा आपण कार वॉशिंगला किंवा सर्व्हिसिंग सेंटरला नेतो, ती कार तो काय एक बटन दाबतो आणि ती कार अशी लिफ्ट झालेली तुम्हाला दिसते, बरोबर आहे. ग्राउंड पासून ती लिफ्ट झालेली दिसते, त्या पर्टिक्युलर लेवलला आपण ती कार लावली की ती लिफ्ट झाली. मग मॅन्युअली शक्य का एखाद्या व्यक्तीला कार उचलणं? शक्य नाही. येते लक्षात? मग पास्कल्स लॉचा कन्सेप्ट वापरून आपण ह्या हायड्रोलिक रॅम बनवली. येते लक्षात? हायड्रोलिक कसं असतं बघा. आता बघा याच्यात आपण बघूया, आपली कार इथे लावलेली, बरोबर आहे. ही कार आपल्याला लिफ्ट करायची. वी वॉन्ट टू लिफ्ट दिस कार. मॅन्युअली पॉसिबल नाही, आपण हायड्रोलिक प्रेशर लावणार आहोत. आता याच्यात 2 सिलेंडर आहेत, सिलेंडर 1 आणि सिलेंडर 2. आता काही गोष्टी नीट लक्षात आहे. सिलेंडर 1, सिलेंडर वरती 1 वरती फोर्स लावला आपण F1, फोर्स अप्लाइड ऑन सिलेंडर 1. A1 क्रॉस सेक्शनल एरिया
ऑफ सिलेंडर 1. S1 हे काय आहे? पिस्टन. या सिलेंडरचं काय आहे? पिस्टन. सिलेंडर 1 च्या बाबतीत 1 सफिक्स हा सिलेंडर 1 साठी. तसंच F2 जो फोर्स इकडून इकडे आलेला आहे तो F2 फोर्स. S2 काय आहे? पिस्टन 2 आणि A2 क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सिलेंडर 2. आता बघा तुम्ही एक गोष्ट बघू शकता की हा जो क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सिलेंडर 1 आहे A1 इथे लक्षात, आणि हा जो क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सिलेंडर 2 आहे A2 हा खूप जास्ती मोठा आहे A1 पेक्षा. येते लक्षात, A2 हा काय आहे? खूप जास्ती मोठा आहे A1 पेक्षा. इथपर्यंत ठीक आहे. दोन सिलेंडर घेतले, दोनचे दोन पिस्टन. येते लक्षात, इकडून आपण फोर्स लावला F1, इकडे फोर्स लावला आहे F2. हा S1 पिस्टन आहे, S2 पिस्टन आहे. एरिया A2, एरिया A1. सिलेंडर 1 चा क्रॉस सेक्शनल एरिया A1 तो खूप लहान आहे सिलेंडर A2 च्या एरियापेक्षा. येते लक्षात, तर A2 इज फार ग्रेटर दॅन और व्हेरी मच ग्रेटर दॅन A1. इथपर्यंत ठीक आहे. मग त्याला पास्कल्स लॉ शिकायचं. पास्कल्स लॉ काय सांगतो? हा एन्क्लोज फ्लुइड आहे, हे बंदिस्त फ्लुइड आहे. इथून ते इथपर्यंत हे सगळं बंदिस्त फ्लुइड आहे. मग मी इथं काहीतरी प्रेशर लावला, येते लक्षात, इथं काहीतरी प्रेशर लावला, तोच प्रेशर काय प्रत्येक पॉइंटला ट्रान्समिट व्हायला पाहिजे. इथपर्यंत येते लक्षात, तोच प्रेशर आपण शिकलो ना. The pressure at every point will remain same, equally transmitted to all areas in all directions. मग तोच प्रेशर इकडे जाणार, तोच प्रेशर इथे पण राहणार. म्हणजे प्रेशर ऍट सिलेंडर 1 मस्ट बी इक्वल टू प्रेशर ऍट सिलेंडर 2 अकॉर्डिंग टू पास्कल लॉ. कारण ते एन्क्लोज फ्लुइड आहे, ते प्रत्येक पॉइंटला सारखं राहणार आहे. बॉल्स वरती पण तोच प्रेशर राहणार आहे. म्हणजेच काय, P1 मस्ट बी इक्वल टू P2. इथला प्रेशर आणि इथला प्रेशर हा काय असेल? सेम असेल, असं पास्कलने सांगितलंय. बरोबर आहे. आता बघा कसं, आपण म्हटलं पास्कल्स लॉ नुसार प्रेशर ऍट सिलेंडर 1 इज इक्वल टू प्रेशर ऍट सिलेंडर 2. प्रेशर काय असतो? फोर्स अपॉन एरिया. मग इथं काय आहे? F1 अपॉन A1 मस्ट बी इक्वल टू F2 अपॉन A2. प्रेशर दोघांचे काय आहे? सारखे. प्रेशर काय असतो? फोर्स अपॉन एरिया. मग आपल्याला F2 काढायचं आहे. F2 इज इक्वल टू काय येणार? F1 अपॉन A1 इंटू A2. बरोबर आहे. F1 अपॉन A1 इंटू A2. मग आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण एक छोटा फोर्स लावला छोट्या एरियावरती, एक छोटा फोर्स लावला छोट्या एरियावरती, त्याचं रूपांतर झालं एक मोठ्या फोर्स मध्ये, आणि तो अप्लाय होतोय मोठ्या एरियावरती. F2 ची व्हॅल्यू ही खूप जास्त असते. येते लक्षात, कार लिफ्ट करायला काही छोटा फोर्स लागत नाही, पण आपण एक छोटा फोर्स लावला त्याचं रूपांतर झालं मोठ्या फोर्स मध्ये. ते कसं? आता समजा आपण व्हॅल्यू घे, सपोज F1 ची व्हॅल्यू घेऊ आपण 10 न्यूटन. एक छोटा फोर्स घेतला 10 न्यूटनचा. एरिया A1 आहे 1 मीटर स्क्वेअर, 10 मीटर स्क्वेअर. येते लक्षात, A2 ची व्हॅल्यू किती आहे? 10 मीटर स्क्वेअर. आता आपण करेक्ट करूया. F2 इज इक्वल टू F1 किती आहे? 10 अपॉन A1 किती आहे? 1 इंटू A2 किती आहे? 10. म्हणजेच किती आला हा? 100 न्यूटन. किती आला? 100 न्यूटन. मला सांगा फोर्स किती लावला होता? 10 न्यूटनचा छोट्या एरियावरती. तो फोर्स ट्रान्समिट किती झाला? 100 न्यूटनचा. येते लक्षात, म्हणजे छोटा फोर्स छोट्या एरियावरती लावला त्याचं रूपांतर मोठा फोर्स मोठ्या एरियावरती ऍक्ट होतं. येते लक्षात, पास्कल्स लॉ. म्हणून छोटा फोर्स जरी लावला तरी त्याचं रूपांतर मोठ्या फोर्स मध्ये होतं, आणि त्या मोठ्या फोर्स वापरून आपण सहजपणे वस्तू उचलू शकतो पास्कल्स लॉ नुसार. कारण दोघं ठिकाणचा प्रेशर काय आहे? सारखा आहे. बघा पास्कल्स लॉ, दोन सिलेंडर, हा लहान सिलेंडर हा मोठा सिलेंडर, याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी, याचा क्रॉस सेक्शनल एरिया जास्त. याच्यावरती फोर्स लावला F1. दोघं ठिकाणचे प्रेशर काय असतात? सारखे असतात पास्कल्स लॉ नुसार. कारण हे इन्क्लोज फ्लुइड आहे, ऑल डायरेक्शन्स मध्ये प्रेशर काय असणार? सेम असणार. म्हणून इकडचा प्रेशर इज इक्वल टू इकडचा प्रेशर. P1 इज इक्वल टू P2. प्रेशर काय असतो? फोर्स अपॉन एरिया. F1 अपॉन A1, F2 अपॉन A2. म्हणजे F2 ची व्हॅल्यू झाली F1 अपॉन A1 इंटू A2. बरोबर आहे. आता आपल्याला माहिती आहे की A2, येते लक्षात, A2 इज मच ग्रेटर दॅन A1. A2 खूप मोठा आहे A1 पेक्षा. क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सिलेंडर 2 इज ग्रेटर दॅन क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ सिलेंडर 1. याच्यावरून आपण F2 ची व्हॅल्यू काढली. बरोबर आहे. आपण एक उदाहरण घेऊ, कन्सिडर करा की F1 ची व्हॅल्यू 10 आहे, A1 ची व्हॅल्यू 1 आहे आणि A2 ची व्हॅल्यू किती आहे?
10, कारण हा एरिया खूप जास्त आहे याच्यापेक्षा, म्हणून हा 10 कन्सिडर केला. F2 ची व्हॅल्यू किती आली? 100 न्यूटन. म्हणजे 10 न्यूटनचा फोर्स लावला, त्याचं रूपांतर कशात झालं? 100 न्यूटन. म्हणजे तुम्ही एक छोटा फोर्स जरी लावला तरी ऑटोमॅटिक त्याचं रूपांतर मोठ्या फोर्स मध्ये होणार आणि एक मोठे ऑब्जेक्ट आपण सहजपणे उचलू शकतो. हे हायड्रोलिक आहे. येते लक्षात? त्याला हायड्रोलिक लिफ्ट पण म्हणतात. येते लक्षात? हायड्रोलिक लिफ्ट. ओके, लिफ्ट करतो ना ऑब्जेक्ट, लिफ्ट करण्यासाठी वापरतात. कार लिफ्टिंग, सोपं समज सर्व्हिसिंग सेंटरला याचा उपयोग होतो. ऍप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. प्रेशर ऍट एनी पॉइंट इन एन इन्क्लोज्ड फ्लुइड इज ट्रान्समिटेड इक्वली. सगळं बघा, तोच प्रेशर ट्रान्समिट होतोय इन ऑल डायरेक्शन्स. येते लक्षात? इन ऑल डायरेक्शन्स अँड ऑल्सो इन द वॉल्स ऑफ द कंटेनर. दिस इज पास्कल्स लॉ आणि त्याचं ऍप्लिकेशन हायड्रोलिक लिफ्ट किंवा हायड्रोलिक रॅम्प. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके.